नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत तिळाची रेवडी, मऊ अशी तिळाची रेवडी. बघता तुम्ही ही रेवडी ना तोंडात टाकली की पटकन विरघळते व लहान मुलांना खायला एकदम सोपी आहे. मऊ झालेली आहे अगदी आपली रेवडी ही. मग ते पटकन हाताने आपली ही चुरा होते. खायलाही चव उत्तम आहे. तर चला बघूया याची रेसिपी. तर मी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी पाणी घेऊन त्याचा पाक होईपर्यंत चांगले मिक्स करून घेतलेला आहे. त्या पाकामध्ये आता 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा, जेणेकरून आपला पाक हा लवकर मोकळा होणार नाही. आता आपला पाक तयार झालेला आहे. पाक हा जास्त कडक हे करून घ्यायचा नाही. फक्त त्याची अशी गोळी ठेवायची. जास्त कडक झाला ना, नाही होणार. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतंय तुम्हाला. पाक हा जास्त कडक नाही ठेवायचा. तर आपला पाक तयार आहे. हा तयार पाक आपण तुटलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे व 1 ते 2 मिनिटासाठी सेट होण्यासाठी थांबायचं आहे. आता उलटवण्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे व 1 ते 2 मिनिटं असं हलवून घ्यायचं आहे. हलवून झाल्यानंतर आपल्या आता हाताला तूप लावून घ्यायचं, जेणेकरून हा पाक चिटकणार नाही आपल्या हाताला. बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे तुम्ही जेवढं असं करताल ना, तेवढं आपली वडी ही रेवडी खुसखुशीत होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ करायचं आहे. आणि जसा हा पाक थंड होईल, तसं हे करायला जड जातंय. जेवढं जोर लावून ओढचाल, तेवढं ही रेवडी आपली खुसखुशीत होणार आहे. आता याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. बघताय तुम्ही, आता गोल्डन कलर आलेला आहे याला. त्याच्यामध्ये मी तिळामध्ये बुडवून घेतलेला आहे याला. कारण याची ही टेस्ट थोडी वेगळी लागते नंतर, कारण खाताना तीळ लागते. हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत. 2 वेळा बुडवून घेतलेलं आहे. याची रेवडी करताना जास्त कडक होऊ द्यायचं नाही. असं थोडं चिकट असतानाच आपण हे रेवड्या कट करून घ्यायच्या आहेत. मग कट केलेले रेवडे पटकन तिळामध्ये टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे गरम आहे तोपर्यंत ह्याला तीळ चिटकतं. जर तर आपण नाही टाकलं ना नंतर, तर त्याला तीळ चिटकत नाही त्या रेवडींना. त्यासाठी गरम-गरम आहे तोपर्यंत